नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आहे आपल्या आजच्या व्लॉगमुळे. सखीला घाबरून मी आता टिकली लावणं बंद केलं आणि सखीचाच गंध लावायला घेतला आहे. तर आज आहे मकर संक्रांती. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. जनरली आमच्याकडे पुरणपोळीचा बेत असतो, बट आज माझी तब्येत जरा बरी नाही आहे म्हणून साधा स्वयंपाक होता. डाळ भात, बटाट्याची भाजी, कोबी, खवापोळी आणि पुरणपोळी मला करायची होती. खवापोळी आणि तिळपोळी मला करायची होती. त्याची तयारी पण मी केली होती, बट जरा जाम होते. दवाखान्यात गेले. आल्यानंतर मग निखिल बोलला नको मी पोळ्या विकत घेऊन येतो. सणासुदीला तसं नाही हे होत, बट आज काय आय डोंट नो काय झालं. आज काल सकाळी पण मी उठले तेव्हा माझी बॉडी एवढी स्टेप झाली होती की मला उठताच येत नव्हते एका जागेवरनं. आणि काल माझी ही एक साईड, उजवी साईड पूर्ण भयानक दुखत होती. एकदम चमका वगैरे येत होत्या. तर काल थोडं इग्नोर केलं, बट आज उठल्यानंतर मला ही साईड दुखायला लागली. मग निखिल बोलला की नको इग्नोर करायला. तो उठायच्यात माझा बऱ्यापैकी स्वयंपाक झालेला होता. मग जेवढं झालं होतं तेवढं ठेवूनच आम्ही गेलो होतो दवाखान्यात. तर माझं ECG वगैरे झाला, डॉक्टरांनी चेकअप केलं. ही इज लाईक की ओके तुम्हाला काहीतरी टेन्शन आहे. म्हटलं डॉक्टर मला खरंच काही टेन्शन नाही आहे. ही इज लाईक की नाही काहीतरी आहे किंवा तुम्हाला मायग्रेनचा वगैरे त्रास सुरू होणार असेल म्हणून. बट आय डोंट नो बाय मी सॅटिस्फाय नाही झाले. आणि घरी आल्यापासून माझी ही साईड खूप ओढली जाते आहे चेहऱ्याची. तर मी आमचे जे फॅमिलीतले डॉक्टर आहेत, वहिनीचे जीजू, त्यांना कॉल केला होता. ही इज लाईक की तुम्ही एकदा न्यूरोसर्जनला दाखवा, कारण नॉट गुड थिंग. कारण की माझा डोळा खूप फडफड करतो आहे 1-2 दिवसापासून. आणि आज दुपारपासून ना मला हा एवढा चेहऱ्याचा भाग खूप एका साईडला कोणीतरी ओढतं आहे या टाईप वाटतं आहे. तर पुन्हा डॉक्टरकडे जायचं आहे. आय डोंट नो संक्रांत कशी सेलिब्रेट करतो आहे, बट सखी झाल्यापासून असं आहे. म्हणजे मला ऑलरेडी दवाखान्याच्या बाबतीत मी कच्ची आहे. म्हणजे कोणाला काही झालेलं असलं तर ते बघूनच मला निम्मा त्रास सुरू होतो, अशातली मी आहे. तर मला त्रास होतो म्हटल्यावर मी अजून घाबरून गेली आहे. आणि दर होतं म्हणजे मला नाही जनरली दवाखान्याची जास्त सवय. आणि हे डिलेवरीनंतरच थोडंफार जे सुरू झालं आहे ते सर्दी खोकलासुद्धा. आणि आय डोंट नो, पण मग ती सखी झाल्यापासून मला असं वाटतं मला काही झालं तर निखिल हसतो कधी कधी की तू खूप विचार करते. बट आय डोंट नो असं काय असतं. मला एवढं जरी त्रास झाला ना, मी लगेच दवाखान्यात पळायचं बघते सध्या. आधी मी तशी नव्हती, बट आता जायचं आहे न्यूरोसर्जनकडे. मग बघूयात काय होतं. आणि व्हिडिओ मी यासाठी रेकॉर्ड करते की आय डोंट नो डॉक्टर काय सांगतील. मे बी तुम्हाला कोणाला त्रास होत असेल, होऊच नाही कोणाला, तर एक आयडिया मिळते की कशासाठी काय करायला हवं. आणि माझ्याही लक्षात राहील की कोणत्या संक्रांतीला काय होतं. मागच्या 2 वर्षापूर्वीच्या संक्रांतीला आम्ही आमचं घर घेतलं होतं, दुसरंवालं. म्हणजे मी माझं स्वतःचं घर घेतलं होतं. ऑफकोर्स निखिल, पप्पा सगळ्यांनी मला मदत केली होती. त्यानंतरच अजून पूर्ण नाही झालं आहे. घरात म्हणजे डोळ्यासमोरच आहे, रोजचं बघणं चालू आहे. या इयर एंडपर्यंत मिळेल मला ते घर. म्हणजे आम्हाला मिळेल, मला आणि निखिलला. तर आता आठवणी मी त्याचा पण ब्लॉग केला होता तेव्हा. आणि तो कधीमध्ये बघताना खूप छान वाटतं की यार आपण कसं घर बुक केलं होतं, कशी ती प्रोसेस वगैरे होते. तर म्हणून मी हे सगळं रेकॉर्ड करते. बऱ्याच व्हिडिओचं तर माझं मॉनिटायझेशन ऑनही नसतं की चलो ये याद रखेंगे या टाईप असणं. तर बघूया ती संक्रांत कशी जाते. तशी साडी घेऊन झाली आहे, सखीचा ड्रेस घेऊन झाले, सखीचे दागिने आले आहेत. बट किती वाजतात, डॉक्टर काय सांगतात त्यानुसार कशी संक्रांत होते माहीत नाही, पण चांगलीच होणार आहे. होप सो. म्हणजे महाराज आहेत पाठीशी. आणि तुमच्या म्हणजे माझ्या व्ह्युअर्सपैकी कोणी डॉक्टर असेल, याबद्दल काही आयडिया असेल तर डू कमेंट की हे कशामुळे होतं. मागे मला मला सखी झाल्यानंतर थोडा त्रास व्हायचा की मला 21-22 दिवसानंतर ना माझं पूर्ण अंगात चमका निघायचा. तर मला सगळे म्हणायचे की तू कान नाही बांधले एखाद दिवशी तर मग अंगात हवा गेली की असं होतं वगैरे. बट आय डोंट नो, तेव्हा पण खूप मुंग्या वगैरे यायच्या मला. बट तेव्हा पण आम्ही सगळे रिपोर्ट्स केले होते आणि ते नॉर्मल होते. बट दिस टाईम फक्त हे चेहरा स्पेसिफिक आहे म्हणून मला भीती वाटते. कारण मी आमच्या फॅमिली डॉक्टरशी पण बोलली, माझ्या बहिणीशी पण बोलणं झालं. तर नॉट अ गुड सिम्टम्स. तर विषाची परीक्षा कशाला, तर दाखवून येऊयात. होपसो सगळं छान होईल. ओके, तर आम्ही निघालो आहे डॉक्टरकडे. आमची अपॉइंटमेंट आहे 4:45ची. 4:45लाच आम्ही घरातून निघालो आहे. लवकर नंबर लागला तर लवकर. बट निखिल थोडा नाराज आहे कारण संक्रांत आहे आज
आणि आम्ही ज्या एरियात राहतो तिथे आकाशात एक सुद्धा पतंग नाही आहे सकाळपासून. आणि हेच जर तो घरी असता तर घरी असली मजा करायचो ना आम्ही. काय सांगू तुला, आदल्या दिवसापासनं मांजा बनवणं, घरीच मांजा बनवायचा, मग पतंग आणायच्या, रात्रीच त्याला ते मंगळसूत्र करायचं. मग दुसऱ्या ऍक्च्युली आमच्याकडे पण होतं. आमच्याकडे तर असं होतं की आधी कसं खूप जास्त खर्च नसायचा ना, तर दादा वर्षभराची रद्दी असं हे करायचा आणि ती 6-6 महिन्यांनी विकायचा. एकदा संक्रांतीला विकायचा, त्याच्यात मांजा घ्यायचा, एकदा तो गणपतीच्या वेळेस विकायचा आणि प्रत्येक गणपती एक नवीन वस्तू घ्यायचा. तर नाशिक साईडला खूप वेळ आहे म्हणजे. आणि हा तर एकदम गोल्डन पिरियड असतो का रे, संध्याकाळचे इतके म्हणजे सगळे नुसते. आणि आम्ही आता तरी आम्ही तिकडे बंगल्यात राहतो, पण आधी आम्ही जेव्हा बिल्डिंग मध्ये असायचो तिकडे अभियंता नगरला, इतकी मजा असायची संक्रांतीला. कोणीच घरात नसायचं, म्हातारे, तरुण, लहान मुलं. कारण आमची आणि त्या काळात ना आमची बिल्डिंग सगळ्यात उंच बिल्डिंग होती तिथे. तर एक असं पण होतं ना, आमची खूप भयंकर मोठी, छोटी गच्ची आणि मोठी गच्ची होती. कितीतरी पतंग इथे येऊन पडायच्या आणि खूप मजा यायची. पूर्ण आमची 22 एक घरं होते, सगळे वरती असायचे. खूप मजा करायचो संक्रांतीला. इथे तसं काहीच नाहीये. तसं म्हणजे कसं की ज्या त्या गावाची एक एक सणाची परंपरा आहे किंवा फेस्टिवलची मजा आहे. जसं की पुण्यात रंगपंचमी नाही, होळी सेलिब्रेट करता. नाशिकला फक्त रंगपंचमी असते. आय थिंक फक्त नाशिकलाच रंगपंचमी असते, बाकी सगळीकडे होळी असते. आणि रंगपंचमीला पण नाशिकला जे पेशवेकालीन रहाट म्हणतो आम्ही त्याला, जसे खड्डे करून ठेवले जे वर्षभर बुजलेले असतात, फक्त रंगपंचमीच्या आदल्या दिवशी प्रॉपर पूजा करून ते ओपन केले जातात. आणि त्यात उडी मारायला इतकी गर्दी असते भयंकर. आणि एकच सेकंद उडी मारायला मिळतो. आत जायचं, सेकंदात पुढे कोणते. आणि तुम्हाला माहिती नाही तुम्हाला आतमध्ये कोण लोटतंय, तुम्हाला बाहेर कोण काढतंय. तर या टाईप असतं. तर तिकडे ती मजा आहे. इकडे गणपतीची खूप मजा असते. पण संक्रांतीची मजा नाशिक, शिर्डी, सिन्नर, कोपरगाव, येवल्याला तर जाम मजा असते. म्हणजे इव्हन नाशिक, गुजरात मध्ये पण खूप असते. येवल्याची संक्रांत जवळपास 2 दिवस चालते. सखी जाम मजा. सखीने अशी ताडून झोप काढली आहे 4 तासाची की ती रात्री मस्त आईला तारे दाखवणार आहे आता, असं वाटतंय. बट ठीक आहे, आईला बरं वाटलं नाही रात्रभर जागू शकते. पण आईला बरं नसलं की आई आईचे आणि पप्पाचे दोघांचे हाल करते. हो ना सकू? गणू दाखव, गणू दाखव. गणू कुठे? गणू दाखव. गणू आवडते तुला गणू? तर असं बघा, दवाखान्यात जाऊयात. घरी मला ओके तर वाटतं आता बऱ्यापैकी, बट स्टील मला चेक करणं जास्त गरजेचं आहे. आणि आल्यावर बघू, तयार हो छान. घरी येऊन मी थोडंफार आवरलं. म्हटलं वर्षाचा पहिला सण आहे, सखीची पहिली संक्रांत आहे, म्हणून थोडंफार तरी आवरूयात. म्हणून अगदी बेसिक आवरून घेतलं मी. ओके, तर मी घरी आलो. थोडं बरं वाटत होतं म्हणून अगदी थोडासा मेकअप करून नवीन साडी होती ती घातली. एकाच घरी फक्त तिळगुळ देऊन आलो, कारण थोडा सणही वाटायला पाहिजे, कारण सखीचा पहिला सण आहे. तर हॉस्पिटलमध्ये असं झालं की डॉक्टरशी आमचं बोलणं वगैरे झालं. डॉक्टर बोलले असं सेव्हिअर असं काही नाही आहे, बट पोस्टपार्टम अशा काही गोष्टी होतात. त्यांनी एक काहीतरी सांगितलं निखिल, डी वरून. एक्झॅक्ट नाव आमच्या दोघांच्याही लक्षात नाही आहे. तर त्याच्यासाठी मग त्यांनी MRI करायला लावला, ब्रेनचा आणि स्पाईनचा. त्याच्यातच 1 तास गेला. असं मी कधी कोणाला बघितलंही नव्हतं MRI करताना, आणि माझा तर प्रश्नच नव्हता कधी. तर मला खूप भीती वाटत होती. म्हणजे मी गेली तेव्हाच रडायवर आलेली होती. बट तिथे ते बोलले काही नाही होणार, कम्फर्टेबल आहे, गाणे लावून देतो तुला वगैरे, या टाईप. आत गेली. जवळजवळ 45 मिनटं माझा MRI चालू होता. तर आता आमच्याकडे इमेजेस आले आहेत, बट रिपोर्ट आलेला नाही आहे. रिपोर्ट आल्यानंतर ठरवू की पुढे कसं काय होईल. होपचं नॉर्मलच येतील, कारण आय नो मला काही नाही झालं आहे, पण डोंट नो, कारण माझा अजूनही हा भाग तसाच ओढला जातो एका साईडला. बट डॉक्टर बोलले बघूयात, म्हणजे असं होतं कधी कधी. बट जेवढं त्यांनी चेकअप केलं ना, जेवढं ते असं त्यांचे जे, पण हत्यारं नाही म्हणता येणार, काय म्हणता येणार त्यांना, त्यांचे जे टूल्स असतात, त्यांनी डोळे, पाय, हात, मान, पाठ सगळं चेक केलं त्यांनी. त्यात त्यांना काही वाटलं नाही आहे. पण स्टील त्यांचं असं म्हणणं होतं की आपण MRI करूयात. तर केला आहे. आता उद्या कळेल. तर अशी होती आमची याची संक्रांत.
खूप प्लॅन केले होते की असं मस्त व्हिडिओ बनवूयात, मेकअपची ट्युटोरियल करूया जी तुम्हाला हळदी कुंकाला पण कामं येईल. पण नाही झालं. सखीचे पण पहिली संक्रांत होती म्हणून तिच्यासाठी मी मस्त ड्रेस घेतलेले होते 2-3. त्यातला एक ड्रेस घालून तिला सगळे हलव्याचे दागिने वगैरे घालायचे होते मला. पण आम्हाला घरी यायला 7:30 पावणे 8 झाले. त्यानंतर ॲक्च्युली आमचा मूड नव्हता काही करायचा, कारण दिवस तसाच गेला होता. निखिलने पण हाफ डे घेतला होता आणि निखिलची तितकी वणवण झाली आज. आणि बाय द वे तो MRI चालू होता ना, ते इतकं जवळ होतं ते. आणि मला फक्त माझी आई, सखी आणि निखिल हे 3 जण आठवत होते. त्यात त्या MRIमध्ये जेव्हा ते एकदा माझ्याशी बोलले की मॅडम हलू नका, नाही तर अजून वेळ जाईल. तर म्हणजे मेरा बेबी नाही रो रहा है ना, नाही रो रहा है ना, माझं बाळ नाही रडत आहे ना. ही इज लाईक नाही ती खेळती आहे, तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. तर सखीने तिथे रडरड नाही केली, अजिबात नाही केली. ती खेळत होती, पण त्या खेळात तिने निखिलला बऱ्यापैकी त्रास दिला आहे, कारण ती कंटिन्यू तिच्या मागे राहावं लागतं. तिथल्या नर्स वगैरे सगळं घेऊन बसलेली होती ती, असं काहीतरी होतं. तर अशी होती आमची संक्रांत आणि असा होता आजचा व्लॉग. रिपोर्ट वगैरे काय येतील हे मी नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेलच. आजपुरतं एवढंच. सो तुम्हाला जर आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि तुम्हाला या गोष्टींबद्दल काही माहिती असेल तर प्लीज डू कमेंट, कारण यांनी माहिती होईल. आणि हे पोस्टपार्टम रिलेटेड काही असेल तशा बऱ्याच बायका आहे की ज्या त्याच्यातून जातात पण त्यांना ते कळत नाही. सो डू कमेंट आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिल आणि सखीला. थँक्यू सो मच.